उन्हाळ्यासाठी हलके फुलके रोजच्या वापरातले घरात वर्क फ्रॉम होम ऑफिस साठी सुद्धा चालणारे असे कमाल सुटसुटीत कपडे, तेही 1000 रुपयांच्या आत. लिंक सहित सगळी माहिती घालून दाखवणारा ऑनेस्ट रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. 650 रुपयांचा एम्पायर कट असा शॉर्ट कुर्ता आणि त्याच्यावरती कमाल कम्फर्टेबल इलास्टिक असलेली अशी ही ट्राउझर कम पलाझो पॅन्ट, कारण लूज आहे. एक अप्रतिम खिसा आहे, ब्युटिफुल डार्क ब्लू कलरचा आहे, व्ही नेक आहे, मागूनही बऱ्यापैकी क्लोज्ड आहे. एक आशियाई देशातले असे जे सगळे जे असतात ना, थोडेसे चायनीज कोरियन अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असलेलं चित्र आहे, पण मशीन एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे ती थोडी पक्की असते. 3/4 स्लीव्ज आहेत, अतिशय कम्फर्टेबल आहेत. पॅन्ट आणि स्लीव्ज इतके करेक्ट बसतात की मला शून्य ऑल्टरेशनची गरज आहे. 650 रुपयांमध्ये ओढणी घेता येत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये इकडे तिकडे धावणे पळणे, ऑफिस कामं, त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये सुळसुळात जबरदस्त, पोटही दिसणार नाहीये, पोट लपलं जातं. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं शॉर्ट एम्पायर टॉप्स आणि ही अशी पॅन्ट प्रेग्नंट किंवा पोस्ट पार्टम स्त्रियांमध्ये सुद्धा अतिशय फेमस आहे, वेल नोन आहे. त्याच्यामुळे 650 मध्ये असं काहीतरी वेगळा रंग ज्याच्यावरती ऑक्सिडाइज काय काय घालता येते, घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त साइजेस निवडताना साईज चार्ट नक्की चेक करा, कारण की हा जो ड्रेस आहे तो थोडा टाईट कडे येतोय. एरवी मी एक्स्ट्रा स्मॉल घालते, पण आज मी चक्क मीडियम घातलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण खरेदी करताना बहुधा 2 साईज अप म्हणजे मोठाच घ्या. साईज चार्ट वाचा. 800 रुपयांचा प्युअर कॉटनचा इन्व्हर्टेड स्लीवलेस असा एक सुंदर कुर्ता, ज्याला अजिबात कट नाहीये, फ्रॉक सारखा, आणि त्याच्या खाली भयानक कम्फर्टेबल ट्राउझर. कॉटन आहे का? येस. मी आता घातलाय साईज स्मॉल, पण मला असं वाटतंय एक साईज मोठा घ्यायला हवा, कारण की इथे बस्टला थोडासा हा टाईट होतोय. त्यामुळे मी जर पुढच्या वेळी ऑर्डर केला तर मी तो एम ऑर्डर करेल, मीडियम. साईज चार्ट बघितल्याशिवाय विकत घेऊ नका. पुढची गोष्ट, रंग खूप सुंदर आहे, हिरवा जर्द आहे, जो साधारण गोऱ्या गव्हाळ किंवा माझ्यापेक्षा डार्कर लोकांना सुद्धा अशा पद्धतीचा हिरवा आपल्याला पोप्टिकल लाईट पेस्टल ग्रीन्स पेक्षा हा जास्त छान दिसतो. त्याच्यावरती वॉर्म कलरचा संपूर्ण पॅलेट असल्यामुळे असा एक छान मरून विटकरी रंगाच्या बिग बिग प्रिंट्स आहेत. या प्रिंट्समुळे आपलं वजन जेव्हा थोडंसं तुम्हाला लपवायचं असतं, तेव्हा या मोठ्या मोठ्या प्रिंट्सनं आपलं शरीर बऱ्यापैकी लपलं जातं. आणि एक गोष्ट म्हणजे, ज्या लोकांना ना त्यांचं शोल्डर स्लीवलेस वगैरे फ्लॉन्ट करायला आवडतं, त्यांना तर हे ऑफकोर्स स्लीवलेस खूप सुंदरच दिसणार आहे. इन्व्हर्टेड स्लीवलेस आहे, म्हणजे थोडेसे भाया आत जातात, उलट कट टू कट नाहीये खांदा, त्यामुळे तुमचे शोल्डर्स, खांदा ब्रॉड दिसणार आहे. हे कोणाला छान दिसतं? जे लोक बॉटम हेवी असतात त्यांना, म्हणजेच काय, ज्यांचं वजन शरीराचं हे जास्त खालच्या अंगाला असतं, म्हणजे हिप साईज जास्त असतो, मांड्या जास्त असतात, कंबर, पोट या सगळ्याकडून त्यांना लक्ष डायव्हर्ट करायचंय, विचलित करायचंय. ते सगळं लक्ष वरती येणार आहे आणि मस्त आपल्या खांद्यांच्याकडे शोल्डर, मस्त हा जो असा वरचा भाग आहे खांद्यांना, तो खूप छान इकडे सगळं लक्ष जातंय खालच्या ऐवजी. 800च्या मानानं खरंच कम्फर्टेबल आहे, कॉटन आहे. कुर्त्याला एक मस्त खिसा आहे, खणखणीत. मी म्हटलं तसा रंग छान आहे, कट नाहीये, फ्रॉक सारखा आहे. अजिबातच ट्राय करायला हरकत नाही. साईज चार्ट प्रमाणे मात्र करा. मला हा रंग खूप आवडला. ऑफिस साठी पण छान आहे, त्याचं कारणच असं डीप नेक नाहीये, कुठूनही कसलंही अंग आपल्याला वागताना वगैरे काम करताना कॉन्शियस होण्याची गरज नाहीये. दुपट्टे नसलेल्या गोष्टी मला खूप आवडतात, कारण त्या जागतिक सगळीकडे वापरता येतात. नाही तर ते 3 पीस सूट आणि त्याचा तो नाजूकपणा, तो त्याच्याप्रमाणे ज्वेलरी प्रमाणे सूट करावा लागतो, तसं स्टायलिंग करावं लागतं आणि ते सगळं दिवसभर सांभाळावं लागतं. त्याच्यामुळे ओढणी नाही, दुपट्टा नाही आणि पटापट मला कामं करता येतात. अशा पद्धतीचे एथनिक कॉट सेट्स मला नेहमी आवडतात, स्पेशली डेली यूज साठी. 850चा प्युअर कॉटन प्रतिम फिटिंग, या व्हिडिओ मधला सगळ्यात उत्तम फिटिंगचा जर कोणता ड्रेस आहे असं मला वाटतंय. स्लीव्स बघा, परफेक्ट पुढे जाऊन टाईट होतंय, तरी छोटासा बलून आहे. हे कर्व्स बघा, बास्ट बघा, स्टँडिंग कॉलर आहे, पण खूप हेवी हाय कॉलर नाहीये, कारण जर तुमची उंची माझ्यासारखी छोट्याशा तुम्ही असाल तर आपल्याला नेक थोडासा दिसलेला छान असतं, त्यांना आपली उंची छान दिसते. परंतु क्लोज्ड कुठला घ्यायचा? खूप उंच कॉलर नाही, ही परफेक्ट उंचीची कॉलर, याच्यापेक्षा छोटी पण आपल्याला चालते आणि ही सगळ्यात उंच एवढी चालू शकते. बंद जरी गळा केला तरी सुद्धा बघायला तिथे उरलेला गळा आहे, मान शिल्लक राहतीये. असं हे छान ओपन ठेवलं तरी देखणं दिसतंय. सगळ्यात छान गोष्टी मला ड्रेस मधल्या आवडलेल्या म्हणजे
किमतीच्या मानानं जबरदस्त फिटिंग आहे, म्हणजे अंगावरती शिवून घेतलाय की काय असं वाटावं असं याचं फिटिंग आहे. दुसरी गोष्ट ऍपल कट आहे. आपल्याकडे खूप कमी गोष्टी ऍपल कट असतात असं माझ्या लक्षात आलं. अप्रतिम फिटिंग आहे, रंग छान आहे. राणी कलर जनरली गव्हाळ गोऱ्यांना तर ऑफकोर्स सुंदर दिसतोच तो, पण डार्कर कलर्सना पण ना फिक्कट गुलाबीपेक्षा हा असा जे चांगले जे राणी कलर असतात, चांगला गुलाबी, तो खूप छान दिसतो. असे जे सेम मॅचिंग कॉटसेस असतात ना विथ कॉलर वगैरे, याला अजिबात दुपट्टा ओढण्या याची काही गरज पडत नाही. तुम्ही हे घालायचं, इस्त्री केलेला फक्त शक्यतो असावा. सिल्वर ज्वेलरी परफेक्ट जाते याच्यावरती. पिंकिश किंवा न्यूड आज मी लावले तसे. एखादी लिपस्टिक ब्युटिफुल कॉलर असल्यामुळे अप केसांचा जो वरती बांधलेला असतो, क्लीन हेअर जास्त सुंदर दिसतात. सो दॅट कॉलर पण स्टँडिंग राहते आणि मध्ये मध्ये केस अडकत नाही. 750 रुपयांचा एम्पायर कट शॉर्ट कुर्ती, स्लीवलेस व्ही नेक आणि त्याच्यावरती अतिशय इंटरेस्टिंग शरारा कॉटनची पॅन्ट कम ट्राउझर. इतकं गमतीशीर एथनिक कॉट सेटचा प्रकार आहे ना, मला खूप आवडला. काही झालं की आपल्याला ठरलेल्या बॉटम्स मिळतात, सिगरेट पॅन्ट्स, पलाझोज, साध्या जाणाऱ्या सुळसुळ्या, सलवार, अशाच पद्धतीच्या पॅन्ट ट्राउझर्स घेण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण हा जो शरारा प्रकार आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. तो या संपूर्ण आउटफिटला खऱ्या अर्थानं स्टायलिश बनवतोय. त्याच्यानंतर जे एम्पायर कट असतात ते आपल्याला पोट वगैरे सगळं आपलं वजन जे काही लपवतात. स्लीवलेस असल्यामुळे फक्त दंड दिसणार आहेत, पण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर हा अतिशय कम्फर्टेबल झाकून पाकूनवाला स्लीवलेस आहे. म्हणजे खूप इन्व्हर्टेड कट नाहीये, खूप डीप आर्म होल नाहीये, परफेक्ट आहे. व्ही नेक सुद्धा डीप नाहीये. काम करण्याच्या ठिकाणी, बाहेर गेलो, रोजच्या आयुष्यामध्ये परफेक्ट आहे. उन्हाळ्याचं जसं कॉटन म्हणलंय तसंच कॉटन आहे, फक्त लूज आहे. साईज चार्ट प्रमाणे, माझ्या साईज प्रमाणे मी एम निवडला, पण एम म्हणजे मीडियम मला काही होत नाहीये, मी स्मॉल निवडायला पाहिजे होता. माझ्या मते या किमतीला इतके छान रोजच्या वापरातले कॉट सेट, स्पेशली सोलकडी रंग, जनरली ठरलेले पिंक वगैरेच आपण घेत असतो, ब्लू, पिंक, रेड अशा पद्धतीने, किंवा फार फार तर गाजरी, ऑरेंजेस, पीच. पण तसं न करता एक सोलकडी गुलाबीमध्ये जी फेमिनिटी आहे ती खूपच छान आहे. सिल्वर दागिने कूल टोन असल्यामुळे फार सुंदर जातात. नक्षीकाम नाजूक आहे, त्याच्यामुळे आपण नाजूक दिसतो. तुमच्याकडे जर एखादी ओढणी वगैरे तुम्हाला घ्यावीशी वाटलीच, कारण स्लीवलेस आहे, तीही तुम्ही घेऊ शकता. नाही घेतली तरी सुद्धा अप्रतिम आणि भयानक कम्फर्टेबल आहे. 750 रुपयांच्या मानानं काहीतरी क्रिएटिव्ह, मस्त कम्फर्टेबल असा एथनिक कॉट सेट घ्यायला काहीच हरकत नाही, कारण म्हटलंय तसं खरंच कॉटन वाटतंय आणि प्रचंड कम्फर्टेबल आहे. पॅन्ट सुद्धा खूप 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 कम्फर्टेबल आहे. तरी क्रॉच साईज आणि शरारा प्रकार मला खूप इंटरेस्टिंग वाटले. एवढेच कपडे नाही तर अजून 2 कपडे सुद्धा मी मागवले होते, पण मला ते अजिबात आवडले नाही, कारण ते प्रचंड ऑर्डिनरी दिसतात. इतक्या सुमार दर्जाचे कपडे आपल्याला कुठेतरी डोक्यात बसले की रोजच्या वापरातले कपडे हे गबाळे असले, अतिशय साधे असले, कशावरती काही टाकलं तरी चालतं. नॉट ट्रू. आपण रोजच्या आयुष्यामध्ये, आपण घरात बसलेलो असू, घरातून काम करत असू, पटकन बाहेर जाऊन काही आपली कामं असतील, आपण होम मेकर असू, नाहीतर चक्क ऑफिसला जाणाऱ्या वर्किंग विमेन जरी असलो आणि ऑफिसमध्ये घालायचे कपडे असले, तरी डेली वेअरसाठी उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान छान स्पेशली एथनिक कॉट सेट सुद्धा घालता येतात. त्याच्यात फॅशनी करता येतात, ते कम्फर्टेबल पण असतात आणि उन्हाळ्यामध्ये घाम शोषण्यासाठी अतिशय निवांत हवेशीर असतात. आणि याच सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या आणि तुमच्या समोर ऑनेस्ट रिव्ह्यू साठी घालून दाखवल्या. बरं, आजचे कपडे 1000 रुपयांच्या आतले होते. भरपूर छान छान अजून कपडे आहेत. असे व्हिडिओज घेऊन मी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.